अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी अद्याप जमीन उपलब्ध नाही। सरकारकडून अंत्यसंस्कारासाठी जागा न दिल्याची शिंदेच्या वकिलांची माहिती। पुण्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अभाविप आक्रमक कॉलेज समोर अभाविपचं आंदोलन। आंदोलकांकडून गुन्हेगारांना शिक्षेची मागणी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यवतमाळ दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार। हळदीच्या दरात सातत्यानं घसरण। कांडी हळदीला 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दर। वाशिम बाजार समितीत 400 ते 500 रुपयांची घसरण। वर्ध्यात पोलीस निरीक्षकासह 4 पोलिसांवर गुन्हा। तक्रारदारालाच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा। गृह विभागाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल। नागपूरमधील ऑक्सिजन बर्ड पार्कचं आज लोकार्पण। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार लोकार्पण। दिल्लीची पूर्ण फौज आली तरी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं भाष्य। राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागांवर स्वबळावर लढणार। रासप प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेळकेंची माहिती। महायुतीत अद्याप जागा वाटप न झाल्याने रासपकडून स्वबळाचा नारा। राज्यात 6 वर्षात 34 गुन्हेगारांचे एन्काउंटर्स। महाराष्ट्र पोलिसांनी 2016 ते 2022 मधील आकडे जाहीर केलेत। 34 केसेसपैकी 24 केसेस निकाली। केंद्रीय यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा। त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली। मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात। राज्यातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। संभाजीनगरात तलावात बुडालेल्या मुलाला नागरिकांनी वाचवले। तलावात पोहायला गेलेला मुलगा बुडाला पाण्यात। नागरिकांच्या प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचवला। मराठा ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचं आंदोलन। संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळासाठी नाभिक समाज आक्रमक। राज्यातील नाभिक समाजाचं सरकार विरोधात महाधरणे आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।